शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी। सुजल ॲग्रो, नाना मास्टर नगर, कर्जत येथे पॉवर टिलर, पॉवर विडर, ब्रश कटर, फवारणी पंप यांसारखी शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किमतीत उपलब्ध। VST शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते, शासकीय अनुदानास पात्र। आजच सुजल ॲग्रो, नाना मास्टर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा। संपर्क 9625989111 8625060787। नमस्कार, मी विकास मिरगणे। विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय नवी मुंबईच्या राजकारणासंदर्भामध्ये। राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी बैठक जी आहे मुख्यमंत्र्यांकडे आयोजित करण्यात आली। या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय जे आहेत ते मुख्यमंत्री असतील, वनमंत्री असतील यांनी घेतलेले। कारण अनेक प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न होते। दिवा पाटील यांच्या विमानतळाचा प्रश्न होता, पुन्हा जे मोरवे डॅम आहेत तिथल्या ज्यांनी जागा दिली, ज्यांनी भूसंपादन दिलेलं आहे हे डॅम बनवलं त्या लोकांच्या नोकरींचा प्रश्न होता, विकास आराखडा होता, आणि जे नावाशावमधला जो झालेला आहे अटल सेतू तिथल्या शेतकरी बांधवांचा प्रश्न होता। अशा सगळ्या अनुषंगाने जे आहे गणेश नाईकांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे याच बैठकीमधून गणेश नाईक आगामी काळामध्ये नवी मुंबई शहराच्या विकासाच्या दृष्टीने महानगरपालिका निवडणुकी दृष्टीने मोर्चेबांधणी करतायत। कारण येणाऱ्या निवडणुका ह्या खूप महत्त्वाच्या आहेत गणेश नाईकांसाठी। ही राजकीय अस्तित्व असणार आहे, कारण भाजपामध्ये दोन गट आहेत। पुरत शिवसेना वेगळी त्यांच्या हल्ला करू शकते, आक्रमकतेने हल्ला करू शकते। याच दृष्टिकोनातून गणेश नाईकांना आता याच बैठकीतून महापालिकेच्या निवडणुकी दृष्टीने राजकीय मोर्चेबांधणी करताना आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय झालेले असले तर त्याची अंमलबजावणी शासनाने या निवडणुकीनिमित्त का असना, कारण अनेक निर्णय प्रकल्पग्रस्तांचे घेतले जातात, GR आला जातो, शासन निर्णय आला जातो, मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी सिडको किंवा नवी मुंबई महानगरपालिकेकडून किती केली जाते यावर खरा महत्त्वाचा मुद्दा आहे। म्हणून ज्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले की हे सगळे तातडीचे प्रश्न तातडीने मिटवा आणि तातडीने त्याची अंमलबजावणी करा। अनेक वेळेला निर्णय घेतात पण त्याची अंमलबजावणी ग्राउंड लेवलच्या शेतकऱ्यांपर्यंत, ग्राउंड लोकांच्या प्रकल्पग्रस्तांपर्यंत किंवा नवी मुंबईकरांपर्यंत पोहोचताना दिसून येत नाही। त्यामुळे याच बैठकीतून गणेश नाईकांनी पुढच्या निवडणुकी दृष्टीने महानगरपालिके दृष्टीने मोर्चेबांधणी केलेली आपल्याला दिसून येते। त्यामुळे याच बैठकीचा अजेंडा महानगरपालिकेचा होता हे मात्र जवळपास निश्चित आहे। त्यामुळे गणेश नाईक आगामी काळासाठी मोर्चेबांधणी करतायत आणि त्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांजवळ एक बैठक आयोजित करून या बैठकीला अनेक नगरसेवक, जे माजी नगरसेवक होते, अनेक सामाजिक कार्यकर्ते होते, त्यामुळे या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन म्हणजे गणेश नाईक भाजप घेऊन ही बैठक झाली। या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय झालेले आहेत। त्यामुळे या बैठकीचा आगामी काळामध्ये भाजपला किती फायदा होतोय, अर्थात गणेश नाईकांच्या भाजपला किती फायदा होतो हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद। आजपासून आपण विकासनामा नव्या प्लॅटफॉर्मवर नवी मुंबईकरांच्या प्रश्नावर वेगवेगळे विषय घेऊन बोलण्याचा प्रयत्न करतोय। भूमिका रोखठोक असेल हे मात्र निश्चित आहे। धन्यवाद।